उत्स्फूर्त प्रेरणादायी यशोगाथेतून व मार्गदर्शनातून अनेक थँक्यू सर. धन्यवाद जयंतीताई. तुमच्या उत्स्फूर्त प्रेरणादायी यशोगाथेतून व मार्गदर्शनातून अनेक महिलांना आज एक नवीन ऊर्जा मिळाली असणार यामध्ये शंका नाही. अनेक भगिनी परंपरागत वाटा सोडून चाकोरी बाहेरच्या उद्योगांना नेहमीच साथ घालत असतात. सुरुवातीला धडपडतात, ठिचकाळतात, संशयाला आणि विरोधाला सामोरे जातात. त्या सर्व भगिनी आज या अभिव्यक्तीमधून एक नवीन बळ आणि एक नवीन ऊर्जा नक्कीच मिळवत असतील यामध्ये मला शंका नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कमला नेहरूच्या विद्यार्थिनी आहात असं म्हटलं. कमला नेहरू हे आमचं कॉलेज आहे. बंजारी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनची सुरुवात कमला नेहरू पासून सुरू झाली आणि आमची पहिली MCA ची बॅच होती सर. CET बॅच जी होती ना ती पहिली आमची होती. मी 13वी मेरिट होती आणि मला कमला नेहरू कॉलेज मिळालं होतं. घराजवळ होतं. बिनधास्त फ्री सीट मध्ये ऍडमिशन मिळाली होती. आणि हे आमच्यासाठी पण अगदी अभिमानाचं कारण आहे की अगदी जगभर नाव पसरवणाऱ्या माझी विद्यार्थिनी आज ऑनलाईन आमच्याशी जोडल्या गेल्या आणि संपूर्ण विद्यार्थी वर्ग बघतोय. थँक्यू. नावाजण्याजोगं काही घडायचं असेल तर कलंदर मनोवृत्ती आणि मनस्थिती असावी लागते. मला असं वाटतं की तुमचं तुमच्या जी स्टोरी ऐकली त्यामधून प्रस्थापित मार्ग सोडून अनवट रानवाटा शोधत शोधत तुम्ही एक स्वप्न प्रत्यक्षात आणलं. त्याला आकाराला आपण दिलं, कौशल्य व क्षमतेला आवडीची जोड दिली आणि म्हणूनच हा व्यवसाय गगनभराने घेऊ शकला. मला वाटतं की संपूर्ण महिला ज्या जे बघतात आहेत ते आपण आपल्या आवडीला, आपल्या कौशल्याला आणि क्षमतेला एकत्र करून तुमच्या वाटचालीप्रमाणे पुढे घेऊन जातील. अवघड वाटा निवडताना सगळं सोपं असतं, पण कधी कधी असं वाटतं की ते चालताना कठीण आणि यश मिळवणं तर त्याहूनही अप्राप्य होऊन जातं. तुम्ही मराठी पूर्ण ब्रह्म, मराठी पुरणपोळ्या संपूर्ण जगभरामध्ये पोहोचवत आहात आणि अन्नपूर्णेचा आशीर्वाद तर तुम्हाला आहेच आहे. तुमची प्रेरणादायी अविस्मरणीय अशी यशोगाथा ऐकल्यावर नकळतच विंदा करंदीकरांच्या 2 ओळी ओटावर येतात. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांची लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी वाऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. अशी वाढवी इच्छा ज्यांची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मला वाटतं की तुमचा संपूर्ण प्रवास अशा स्वप्नमय अशा एका स्वप्नातून सुरू झाला आणि ते स्वप्न तुम्ही सर्व दूर पेरतात. स्वतःच नाही तर स्वतःसोबत पण अनेक लोकांना तुम्ही घेऊन जाता. अभिव्यक्तीचा गोविंदराव वंजारी फाउंडेशनचा उद्देशच आहे की ही पॉझिटिव्हिटी, ही ऊर्जा संपूर्ण समाजामध्ये पेरली जावी. अभिव्यक्तीच्या पुढील पुष्पाला घेऊन आम्ही पुढील सोमवारला 3 ऑगस्टला करिअर वाटा या विषयावर संबोधन करण्यास प्रख्यात वक्ते, सुप्रसिद्ध लेखक आणि जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव प्राप्त प्राध्यापक निलीन बानगोटे पाटील यांना मार्गदर्शनाकरता बोलावतो आहे. आणि ते विद्यार्थी मित्रांना त्यांच्या तेजस्वी वाणीतून तरुण वर्ग मित्रांना मार्गदर्शन करतील की करिअर कसं निवडायचं आणि काय करायला पाहिजे.